शोभा पाचोरे काय म्हणतायत, माझा मुलगा MBA आहे, इंजिनिअरिंग केले आहे, कंपनीमध्ये जॉब करतो, पण आजकालच्या मुलीच्या विचित्र वागण्यामुळे लग्न करण्यासाठी तयार नाही, या विषयावर बोला. हां नक्कीच, तुम्ही हे तुमच्या ह्याच्यावरती विषय घेईन. तो का करत नाही, आजकाल ते झालेलं आहे, ट्रेडिंग झालेलं आहे. ठीक आहे, त्याच्यावरती मी घेतो तुम्हाला पुढच्या वेळेला, म्हणजे 15-15, 20-20 मिनटं त्यांच्यावर बोलतो मी. विचित्र वागणं नाही हो, मुलीचं आजकाल कसं जाते, ट्रेडिंग, दुसऱ्याला बघणं. आपली जी संस्कृती आहे त्याला लोक विसरलेले आहेत. बघा शोभा पाचोरे, मुलं अशी का वागतात माहिती आहे का? आता मी इथे दिल्लीमध्ये आहे, इथं आम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे, कारण की जी लाईफस्टाईल आहे ते म्हणजे कसं आहे, आपल्याला कसं आहे, लग्न झाल्यानंतर त्याच्यामध्ये जो संसार आहे तो नको आहे कोणाला. आपल्याला कसं आहे, आपण एकटंच, ठीक आहे, सकाळ संध्याकाळ आपण काय करायचं, जॉब करायचं, जिकडं जायचं आहे, म्हणजे आपल्याला अडवणारं कोणी नाही. जर लग्न केलं तर आपल्यावर बंधनं येतात. याच्यामुळेच लोक काय करतात की लग्न करत नाहीत. आणि लग्न न करण्याचा ही एकच मेन उद्देश आहे की जबाबदारी नको, मूलबाळ नको, आईवडिलांना नको, आजी आजोबांना नको, कोणालाच नको, आपण एकटं राहायचं आणि आपल्याला जे करायचं आहे ते आपण करायचं, असं आहे. त्यामुळे ते या विषयावरती विचारच करत नाहीत ते. तर मी याच्यावरती बोलतो, आणि मी जरी विसरलो तरी तुम्ही मला आठवण करून द्या, ठीक आहे, कवर करतो ती. आणि कसं आहे माहिती आहे का, आजकालच्या मुलांना जर समजावून दे, मेरे को क्यों बता रहा है तू, ठीक आहे, तुम्हारे जैसे लेक्चर बहुत हमने सुने, चलो जाओ, असेच म्हणतात माहिती आहे का. तर तेव्हा कसं माहिती आहे का, हे सर्व हळूहळू त्यांना कधी कळणार, जेव्हा वय निघून जाईल. आणि वेळ एक बार निघून गेली की कोणासाठी थांबत नाही, हे लक्षात ठेवा. आणि त्यांना फक्त माझी एखादी लिंक द्या, म्हणजे मी त्यांच्याशी मी बोलेन. मग माझी एखादी त्यांनी व्हिडिओ बघितला तर. नियमो आरती ना, अर्चना, मी असं बोलणार होते की मेंटल, पण मीच हसले की मी असं कसं बोलले मी. अच्छा, कमेंट चुकून गेली. ओके ओके, काय नाही, अंडरस्टूड आहे आम्ही. शेयर मार्केट, यस लाइव, शेयर मार्केटिंग बताओ थोड़ा. नहीं, शेयर मार्केट तो हम बता देंगे, लेकिन क्या है कि बाकी वो उनको समझ में कुछ नहीं आएगा, ठीक है. लेकिन एक है, शेयर मार्केट में आपको बहुत ही ज्ञान है तभी रहना, या थोड़ा पार ज्ञान है तो मत रहना, क्योंकि इसमें आपको आज मिलेगा कल कुछ नहीं मिलेगा, क्योंकि शेयर मार्केट का कोई भरोसा नहीं है, ये कब डूब जाएगा, ये थोड़ा ध्यान रखना है. ट्रान्सफर झालं नवीन सिटीमध्ये, मुलांची शाळा कशी निवडायची, आजकाल शाळेमध्ये फीस वाढत चालली, तर त्या दृष्टिकोनातून कशी शाळा निवडायची. कसं माहिती आहे का, पहिले तर ये रुद्रा कदम आहे ते याने, अच्छा ओके, तर यांनी सांगितले शाळा कशी निवडायची. पहिली गोष्टमध्ये आपलं बजेट आपण बघितलं पाहिजे, आणि बजेटनंतरच आपण शाळा निवडली पाहिजे. आणि याच्यामध्ये कसं माहिती आहे का, तुम्ही जर सेंट्रल गव्हर्नमेंटचे असेल तर केंद्रीय विद्यालय आहे, ठीक आहे. आणि तुम्ही जर डिफेन्स पर्सन असेल तर तुमच्यासाठी KV पण आहे आणि APS पण आहे, ठीक आहे. या शाळा तुम्ही निवडू शकता चांगल्या. पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून पण बाहेर जे सिव्हिल आहेत, ठीक आहे, आजकाल नवा नियम काढलेला आहे, हे दिल्लीमध्ये तरी आहे, याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या शाळा भेटून जाईल. मेन आहे म्हणजे तुमचं फायनान्शियल कितीपर्यंत आहे त्या हिशोबानं तुम्ही निवडायचे आहे. नाहीतर लोक चांगले मोठ्या ह्याच्यात घालल्यामुळे तुम्ही पण घालायला जाऊ नका. कारण की आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलाची आवड पाहिजे त्याच्यामध्ये, की मुलाला किती आवड आहे त्याच्यामध्ये शिकण्याची, त्या उद्देशाने तुम्ही घाला. नाही तर नुसतं शाळेत टाकून काही उपयोग नाही. हो, आम्ही विसरलो, 100 लाईक झालेले आहेत. थँक्यू सो मच. सुवर्णाताई, खूप जास्त लॉस आहे. गायरानी, अरे सोना इधर आजा बेटा, ताई मी लाईक केलं. पापाची लाडली बघा इथं आहे. एक मिनिट.